2 दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने महापौर पदासाठी हिमगौरी आहेर आडके तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या नावाची घोषणा करत उमेदवारी अर्ज दाखल केले. या दोन नावांची घोषणा होतात भाजप शहराध्यक्ष यांच्या नाराजीत वाढ झाली आहे आणि त्यांनी थेट पक्षाच्या वरिष्ठांकडे राजीनामा पाठवून नाराजीला वाट मोकळी करून दिली. या राजीनाम्याची प्रदेश पातळीवरून दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या नाराजीची माहिती जाणून घेतली. या तीनही नेत्यांच्या फोनवरून झालेल्या चर्चेनंतर शहराध्यक्ष सुनील केदार यांनी आपला राजीनामा मागे घेतलाय. तशी माहितीही त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केली आहे. चमत्कार वगैरे काही नाही. काही विषय असतात जे सर्वच विषय चॅनलवर आणि वृत्तवाहिनीवर वृत्तपत्रात बोललं पाहिजे असं काही नाही. त्यांचं बोलणं झालं. संध्याकाळी त्यांनी सूचना केली का तुम्ही त्वरित वृत्तपत्राला आणि चॅनलला माहिती द्या की आमच्या सूचनेनुसार राजीनामा मागे घेते. प्रदेश नेतृत्वाने सूचना केली, त्यानुसार मी राजीनामा मागे घेतला. प्रदेशाने दिलेली दोन नावं वेगळी होती, तुम्हाला आलेली दोन नावं वेगळी, दुसऱ्या दोन नावांची घोषणा झाली, त्यामुळे तुम्ही राजीनामा दिला होता. मी पुन्हा सांगतो, परिवार आहे भाजप हा, सर्वच विषय वृत्तपत्र आणि चॅनलला बोललेच पाहिजे असं काही नाहीये. त्यामुळे आमचं बोलणं झालं, त्यात माझं समाधान झालं आणि त्यांनी सूचना केल्यानुसार मी राजीनामा मागे घेतला. कारण तेच होतं की अन्य काही होतं असं काही सांगू शकत नाही. सर्वच माहिती दिली पाहिजे परिवारातली, असं मला वाटतं काही आवश्यक नाही. नाराजी दूर झाली. नाराजी व्हायचा विषयच नाहीये. नाराज नव्हतोच, नाहीये, करीतच राहील काम. प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक. 2 दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने महापौर पदासाठी हिमगौरी आहेर आडके तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या नावाची घोषणा करत उमेदवारी अर्ज दाखल केले. या दोन नावांची घोषणा होतात भाजप शहराध्यक्ष यांच्या नाराजीत वाढ झाली आहे आणि त्यांनी थेट पक्षाच्या वरिष्ठांकडे राजीनामा पाठवून नाराजीला वाट मोकळी करून दिली. या राजीनाम्याची प्रदेश पातळीवरून दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या नाराजीची माहिती जाणून घेतली. या तीनही नेत्यांच्या फोनवरून झालेल्या चर्चेनंतर शहराध्यक्ष सुनील केदार यांनी आपला राजीनामा मागे घेतलाय. तशी माहितीही त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केली आहे. चमत्कार वगैरे काही नाही. काही विषय असतात जे सर्वच विषय चॅनलवर आणि वृत्तवाहिनीवर वृत्तपत्रात बोललं पाहिजे असं काही नाही. त्यांचं बोलणं झालं. संध्याकाळी त्यांनी सूचना केली का तुम्ही त्वरित वृत्तपत्राला आणि चॅनलला माहिती द्या की आमच्या सूचनेनुसार राजीनामा मागे घेते. प्रदेश नेतृत्वाने सूचना केली, त्यानुसार मी राजीनामा मागे घेतला. प्रदेशाने दिलेली दोन नावं वेगळी होती, तुम्हाला आलेली दोन नावं वेगळी, दुसऱ्या दोन नावांची घोषणा झाली, त्यामुळे तुम्ही राजीनामा दिला होता. मी पुन्हा सांगतो, परिवार आहे